तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपलं लाईफ थांबलंय? याचं कारण फक्त वाईट परिस्थितीच नाहीये, तर तुम्ही स्वतःला परवानगीच दिली नाहीये आपल्या आयुष्यात पुढे जायची. तर आजचा आपला व्हिडिओ असाच तुमच्या लाईफ मध्ये येणाऱ्या एक्सक्युजेसला काढून टाकणारा आहे. नमस्कार मंडळी, मनाचा कॅनव्हास या युट्यूब चॅनलवर मी तेजस्वी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. या चॅनलवर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, माइंड क्लिअरिटी, सेल्फ ग्रोथ, सेल्फ डेव्हलपमेंट, जर्नलिंग अशा विविध गोष्टींवर व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मंडळी, आजचा आपला व्हिडिओ अशाच एका टॉपिकवर आहे, जो आहे माइंडसेट. होय, आज आपण प्रोग्रेसिव्ह माइंडसेट आणि फिक्स्ड माइंडसेट बद्दल बोलणार आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काय. तर फिक्स्ड माइंडसेट हे एक तुरुंगासारखं आहे. एक असा तुरुंग ज्याच्या भिंती आपल्याला दिसत नाही, पण आपण त्यात अडकलेलो असतो. आता मी काही वाक्य बोलते, ते फक्त ऐकून बघा तुम्हाला कसं वाटतंय. वाक्य नंबर 1, मी असाच आहे किंवा मी अशीच आहे. वाक्य नंबर 2, हे माझ्याकडून होणारच नाही. वाक्य नंबर 3, मी उशिरा सुरू केलंय आणि मी सगळ्यांसोबत कोप अप करू शकत नाही. आता हे 3 वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? आता हे फॅक्ट्स तर नाहीयेत, तर हे स्वतःबद्दलचेच निर्णय आपण घेतलेले आहेत. आज मी असा आहे किंवा आज मी अशी आहे, पण आयुष्यभर मी अशीच राहणार आहे का? तर नाही. पण आपण जेव्हा म्हणतो की मी असाच आहे, मी अशीच आहे, हे माझ्याकडून होणारच नाहीये, मी प्रयत्नच करणार नाहीये, यालाच म्हणतात फिक्स्ड माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट असणारा व्यक्ती प्रयत्न करायच्या आधीच हार मानतो, कॉन्फिडन्स येण्याची वाट बघत बसतो आणि आयुष्यभर ऑलमोस्ट मध्ये अडकून राहतो. आता वळूया प्रोग्रेसिव्ह माइंडसेट कडे. प्रोग्रेसिव्ह माइंडसेट म्हणजे परफेक्ट लोकांचा माइंडसेट असं नाहीये. तर प्रोग्रेसिव्ह माइंडसेट रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं आणि त्याच्यावर ऍक्ट करणारं असं माइंडसेट. आता या 3 वाक्य मी तुम्हाला ऐकवून दाखवते आणि ते ऐकून तुम्हाला कसं वाटतंय हे सांगा. नंबर 1, मी आज वीक आहे, पण मी नेहमी वीक राहणार नाही. वाक्य नंबर 2, मी आज स्लो आहे, पण माझी डिरेक्शन करेक्ट आहे. वाक्य नंबर 3, मी आज फेल झालोय, पण हे फेलियर एक प्रूफ आहे की मी अजूनही मैदानात आहे आणि मी अजूनही जिंकू शकतो. तर ही 3 वाक्य ऐकून तुम्हाला कसं वाटलं? आपोआप तुम्हालाही पॉझिटिव्हिटी वाटली असेल की नाही? यालाच म्हणतात प्रोग्रेसिव्ह माइंडसेट. प्रोग्रेसिव्ह माइंडसेट डेफिनेटली एक डिफरन्स क्रिएट करतो, कारण तो प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल, आज माझ्यात काय कमी आहे आणि ते ओव्हरकम करण्यासाठी मी काय काय करू शकतो आणि त्याच्यावर ऍक्शन घेतो. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ही गोष्ट लहानपणापासून आपण सगळेच ऐकत आलेलो आहोत. ती म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट. गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की ससा आणि कासवामध्ये पैज लागते. सगळ्यात आधी जो डोंगराच्या माथी पोचेल तो या शर्यतीचा विजेता असेल. जशी शर्यत सुरू झाली तसा ससा फुरकन पळाला, पण कासव मात्र हळूहळू आपल्या दिशेकडे चालतच राहिला. आणि शेवट तर सगळ्यांनाच माहिती आहे की ससा झोपला आणि त्यामुळे कासव जिंकला. पण तुम्ही म्हणाल की कासव तर जिंकला, ठीक आहे, पण तो ससा झोपला म्हणून कासव जिंकला, यात कासवाचं एवढं काय? कासवाचा आहे माइंडसेट. आता तुम्ही विचार करा, जेव्हा ही शर्यत लागली असेल किंवा जी पैज लागली असेल, त्यावेळेला सगळेच कासवाला म्हणाले, काय यार तू ससाशी पैज लावतोयस, तू तर नक्कीच हारणार आहेस. पण कासवाचा माइंडसेट बघा, त्याला कदाचित असं वाटतही असेल की मी हारणार आहे, पण त्याने त्याची कमिटमेंट सोडलेली नाही. त्याने स्वतःला एक संधी दिली की लेट मी ट्राय. यालाच म्हणतात प्रोग्रेसिव्ह माइंडसेट. आज मी एक कटू सत्य तुम्हाला सांगते. आपल्यात कॉन्फिडन्सची कमी हा विषयच नव्हता, तर आपल्यात कमिटमेंटची कमी होती. आपला टॅलेंट हा आपला कधीच प्रॉब्लेम नव्हता, तर आपला माइंडसेट हा आपला प्रॉब्लेम होता. आणि जोपर्यंत आपला माइंडसेट आपण चेंज करणार नाही, तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये काहीच बदल होणार नाही. आणि जे काही मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल व्हिडिओज आपण पाहतो ते आपण अंमलात आणत नाहीत, तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात जर प्रोग्रेसिव्ह माइंडसेट इनकल्केट करायचा असेल, तर तुम्हाला तुमचा माइंडसेट शिफ्ट करायला लागेल. शिफ्ट युअर माइंडसेट टू नो ड्रामा अँड ओनली ऍक्शन मोड. आता याचे काही रूल्स आहेत जे मी तुम्हाला सांगते. रूल नंबर 1, शिफ्ट द वे यू थिंक अबाउट युअरसेल्फ.
जर तुम्ही असा विचार करत असाल की मी असाच आहे, माझ्याकडून हे होणारच नाहीये आणि हे शक्यच नाहीये, तर ही वाक्य आधी तुमच्या लाईफ मधून डिलीट करा आणि असा विचार करा की आय एम रेडी फॉर चेंज. फॉर एक्झाम्पल, जर मी असाच आहे, तर मी जो असाच आहे तुम्ही स्वतःला एक्सेप्ट आहे का? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्यामध्ये चेंज करायची गरज आहे, तर तुम्ही स्वतःला अॅनलाइज करा की मी कुठे कमी पडतो, परत ते ओव्हरकम करण्यासाठी मी काय काय करू शकतो. ह्या गोष्टी लिस्ट डाऊन करा आणि स्वतःमध्ये त्याच्यावर काम करा आणि स्वतःमध्ये चेंजेस घडवा. रूल नंबर 2, फेलियरला रिस्पेक्ट करा. येस, failure is not full stop, but it is a training fee which you pay and it adds a lot of experience and learnings to you. तर आपण फेलियर का झालो ह्याबद्दल तुम्ही अॅनलाइज करा, तुम्हाला ज्या गोष्टी फाइंड आउट होतील त्याच्यावर वर्क करा अँड यू विल बी वन स्टेप क्लोजर टू युअर सक्सेस. रूल नंबर 3, जर्नलिंग इज इक्वल टू मेंटल वेपन. तर आपण जे काही लिहितो ते आपल्या कंट्रोलमध्ये येतं, त्यामुळेच जर्नलिंग करायला सुरुवात करा. रोज स्वतःबद्दल एक वाक्य लिहा की आज मी स्वतःसाठी काय केलं. जर्नलिंगमुळे खूप फायदे होतात. आपल्याला सेल्फ अॅनलायझेशन आणि रिअलायझेशन होतं आणि स्वतःला काम करण्यासाठीचे नवीन नवीन विचार आपल्या मनात येतात. तर तुम्हाला जर जर्नलिंग कसं करायचं माहित नसेल तर ह्या चॅनलवर आपण जर्नलिंग कसे करावे असा एक बिगिनर्स फ्रेंडली व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती लिंक क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. आज एक निर्णय घ्या की मी विक्टिम बनून जगणार आहे की एक लर्नर म्हणून. कारण जग बदलत नाही, पण जो बदलतो त्याच्यासाठी जग नक्कीच बदलतं. तर मंडळी, आपल्या आयुष्यात असणाऱ्या अशा अदृश्य भिंतींना तोडून आपण बाहेर येऊयात आणि एक प्रोग्रेसिव्ह माइंडसेट घेऊन आपण आपल्या आयुष्यातले पॉझिटिव्ह बदल अनुभवूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की आय विल डेव्हलप अ प्रोग्रेसिव्ह माइंडसेट इन माय लाईफ. तर मंडळी, हा होता आजचा रंगमनाचा कॅनव्हास बाय तेजस्वी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन टॉपिक्सवर व्हिडिओज घेऊन येत राहीन. तोपर्यंत काळजी घ्या आणि मी तुम्हाला परत भेटेन अशाच एका टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.